उद्याच्या पेपरला येऊ द्या. ते घोषणा रे आज मराठवाड्यातील सीसीएस बँकेचा पुन्हा एकदा 65 वर्षांनी या सीसीएस बँकेची सत्ता मान्यता प्राप्त संघटनेच्या ताब्यामध्ये दिली आहे. त्याबद्दल मी मराठवाड्यातील तमाम मतदार बंधू भगिनींचा आभार व्यक्त करतो. काही दिवसापूर्वी आमची सोन्यासारखी असणारी बँक एका दरोडेखोरांनी लुटून नेली आणि मग ते राज्यातल्या सगळ्या लोकांना कळलं आणि त्यामुळे जनतेतल्या लोकांनी राज्यातील जवळजवळ 99% पतसंस्था या एसटी कामगार संघटनेच्या ताब्यात दिलेल्या आहेत. 68 वर्षानंतर नागपूरची मिळाली, 60 वर्षानंतर आम्हाला फलटणची मिळाली, रत्नागिरी असेल, जळगाव असेल, जामखेड असेल, मग पाटण असेल, पुण्याची असेल, सोलापूरची असेल, सगळ्या पतसंस्था आमच्या ताब्यात दिल्यात. मराठवाड्याची पतसंस्था ही स्वर्गीय भाऊ फटकांनी स्थापन केलेली आहे. भाऊंचं स्वप्न आज मराठवाड्यातल्या लोकांनी स्वप्न साकार केलेलं आहे आणि म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच या मतदान प्रक्रियेमध्ये आमची कामगार सेना असेल, आमची बर्गेंची इंटक असेल, डेडकर साहेबांची सेना असेल, आमच्या निर्भवण्यांची कास्ताहेब असेल, आमच्या पांढरंग वाघमारेंची संघटना असेल, आमच्या MMKची संघटना असेल, अनेक आमच्या कृती समितीतल्या बांधवांनी आम्हाला सहकार्य केलं, आमच्या पाठीशी उभं राहणं पसंत केलं आणि त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा जल्लोष विजयाचा आहे, परंतु या विजयाना एसटी कामगार संघटना कधीही विजयाचं वारं कानामध्ये जाऊ देत नाही. आम्ही जे प्रॉमिस लोकांना केलेले आहेत ते प्रॉमिस आम्ही 100% पाळणार आहोत. या पतसंस्थेचा व्यवहार तर पारदर्शी चालेलच, परंतु एसटी कामगार संघटनेचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे एसटी कामगारांचं वेतन हे राज्य सरकार एवढं झालं पाहिजे आणि त्यातून एसटी कामगार संघटना तसूवरही मागे हलणार नाही. तेव्हा आमची राज्य सरकारने आता 3 तारखेला बैठक लावलेली आहे. या बैठकीमध्ये आमच्या प्रलंबित आर्थिक विषय असतील, दैनंदिन विषय असेल, या विषयावरती एसटी कामगार संघटना रान पेटवणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व शुभेच्छा दिलेल्या सर्व सहकाऱ्यांचं आणि मराठवाड्यातील मतदान केलेल्या सर्व बांधवांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी संदीप शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र एसटी कामगार संघटना. मराठवाडा सीसीएस संस्थेच्या या निवडणुकीमध्ये या भागातील सर्व मतदारांनी कामगार संघटनेच्या उमेदवाराला प्रचंड बहुमत देऊन निवडून आणण्याच्या दृष्टीने खूप काही मदत केली. त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. एक तर एसटी कामगार संघटनेचं नुकतंच वार्षिक अधिवेशन रायगडला झालं, त्यामध्येच खरी कामगारांची संख्या जी उपस्थित होती त्यातून हे सिद्ध झालं की एसटी कामगार संघटना ही एक भक्कम संघटना उभी आहे आणि म्हणून या पतसंस्था मधला जो कारभार आहे तो बहुतांशी ठिकाणी एसटी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली चाललेला आहे. सभासदांना हा विश्वास आहे की आपण आपल्या ज्या मागण्या असतील, आपल्या ज्या अपेक्षा असेल ते पूर्तता करण्याचं काम निश्चित प्रकारे मान्यता प्राप्त कामगार संघटना करू शकते आणि त्याचाच प्रत्यय आताच्या निवडणुकीमध्ये आलेला आहे. आम्ही जे काही आश्वासन दिलेले आहेत ते पूर्ण करण्याचं काम निश्चित प्रकारे आमचं संचालक मंडळ करेल. पुन्हा एकदा मतदाराचे आभार मानतो आणि थांबतो.